क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. यावेळेस प्रभाग क्रमांक 1 मध्ये क्रांती घडणार म्हणजे घडणार. भाजपचे दलाल बडवे पळून जाणार म्हणजे जाणार. लाईव्हला ऐकत असतील, ऐकतच असतात तुम्ही, ऐका बडव्यांनो. आता साहेब मी आमच्या गल्लीमध्ये सगळ्या महिलांना तयार करतो, तो मिळून जाऊ म्हणलो. महिला म्हणल्या नको बाबा, खुर्ची भेटणार नाही, लवकर जा. साहेब तुमच्यावर असं प्रेम आहे. मी म्हणलो थांबा आपण मिळून जाऊ. नाही रे बाबा, साहेबाला बघायचंय. लक्षात ठेवा, आज मी कुणालाही सोडणार नाही. आज मला टाइम घेतलाय, मी साहेबांना विनंती केली. आजपर्यंत सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या प्रस्थापितांनी राज्य केलं, त्या प्रस्थापितांना माझा एक प्रश्न आहे. अरे प्रस्थापितांनो, किती दिवस गरिबांचा छळ करणार भडव्यांनो? तुम्ही गरिबांचा, या सोलापूर शहरातील सर्व जाती धर्मांचा उपयोग करून तुम्ही फक्त स्वतःचे घर भरला आणि आम्हाला काय दिले? आजपर्यंत आम्हाला रस्ता, लाईट, पाणी यासाठी झगडावं लागते. आज नवीन टेंडन्सी निघाली पैशाची. लय पैसे आहे ती भाजपच्या उमेदवाराकडे, लय आहे ती. चर्चा चालू आहे, पैसे भरपूर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला पैशांनी संपवणार. तुम्ही संपणार आहे काय सांगा? पैसे घेऊन, पैसे घेऊन आपला पक्ष संपवणार आहे का? त्या दलाल बडव्यांना संपून टाका. याच्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर, सम्राट चौक, हनुमान नगर, मध्यवस्तीचा नाद केला नाही पाहिजे या भडव्यांनी. सोलापूर सर्व सिव्हिल हॉस्पिटल आहे. आज आपण सगळेजण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जातो, पण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सिटी स्कॅन करायला मशीन नाही, गोळ्या नाही, एक्सरेची मशीन नाही. अरे माझं तोंड लय खराब आहे, आता मी साहेबासमोर बोलू शकतो. तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. राज्य केलेल्या राज्यकर्त्यांनो, ही स्टेज आहे, बोलू शकत नाही मी. अरे तुम्ही आरोग्याची सेवा दिली नाही. 40-50 वर्ष झालं पाण्याची पाईपलाईन टाकते तेच म्हणाले, ते अजून टाकते. 8 दिवसाला पाणी. पाणी बाबासाहेबापासून ते आजपर्यंत आपल्याला संघर्ष आहे पाण्याचा. पाण्याची व्यवस्था अजून पण करून दिली नाही या बडव्यांनी. अरे तुम्ही निवडून कशाला येता हो रे? बांगड्या तर घाला, दम नाही. माझ्यासारख्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. या सोलापूर शहरावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याला वटणीवर नाही आलं तर वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नाही. सोलापूर महानगरपालिका, आपल्या या भागामध्ये महानगरपालिकेचे कामगार आहेत. साहेब संपूर्ण आयुष्य गेलं हो काम करून, अजून सुद्धा कायम झाले नाही. संपूर्ण आयुष्य गेलं. या सोलापूर शहराची घाण काढून काढून माझ्या या भागातील लोकांचं आयुष्य गेलं, कायम झाले नाहीत, रडत्यात. अजून सुद्धा किती तर लोक 20-30 वर्ष झालं कायम नाहीत. अहो आम्ही या सोलापूर शहराची एवढी घाण काढतो. तुम्हाला जर लाज असेल ना, लाज, एका बापाची औलाद असेल तर ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या रोजंदाराला कायम करणार नाही तर तुम्ही 2 बापाची औलाद आहे. सर्वात महत्वाचं काम या भागातील सफाई कामगार करतात, परंतु अजूनही त्यांना पगार भेटत नाही. घंटागाडीवर कामगार आहेत. या भागातील लोक घंटागाडीवर कामगार आहेत. साहेब 4-4 महिने पगार होत नाही हो. घंटागाडीवर काम केलं, 4-4 महिने पगार होत नाही. गरीब आहेत, गरीब. कसं जगायचं? कुणाकडे न्याय मागायचा? न्याय मागायला गेलं तर धम देतात, तुला कामावरून काढतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्या. ह्यांना एका दिवसामध्ये वटणीवर आणतो.
एका दिवसात. या सोलापूर शहरामध्ये सुलभ